नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच मोठासा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। सत्याची आई बनून मीराने आता सत्याचा जीव वाचवण्यासाठी कठोर व्रत सुरू करताच नालायक निरूपा आणि पंकजने मात्र मीराचं व्रत तोडण्यासाठी प्रयत्न करताच आता रियाने मात्र या पंकज आणि निरूपाची चांगलीच वाट लावलेली आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इथे हॉस्पिटलमध्ये आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं। सुधाकर भाऊ आता लगेच हॉस्पिटलच्या बाहेर निघालेले असतात। त्याच वेळेस आता मीरा येते। बाबा थांबा, बाबा प्लीज, यांची खरी आई कोण आहे प्लीज बाबा सांगा, आणि यांच्या खऱ्या आईला घेऊन या बाबा, कारण यांना रक्त घालणं खूप गरजेचं आहे। आपल्याला रक्त भेटत नाही आहे बाबा, आणि तुमचा ब्लड ग्रुप मॅच होत नाही आहे। याचा अर्थ यांच्या खऱ्या आईचा ब्लड ग्रुप नक्कीच मॅच होणार। कोण आहे यांची आई सांगा ना बाबा। त्यावर सुधाकर भाऊ लागतात, मीरा मी असं काही करणार नाही आहे। त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, बाबा असं नका करू, मला माझ्या नवऱ्याला गमवायचं नाही आहे। हे बघा, तुम्हाला तुमच्या पोराला पुन्हा बरं झालेलं बघायचं आहे ना, त्यामुळे प्लीज बाबा माझ्या कुंकुवासाठी माझ्यावरती उपकार करा। सांगा ना बाबा, कोण आहे त्यांची खरी आई? जिथे कुठे असेल ना तिकडनं मी त्यांना घेऊन येईल, प्लीज बाबा सांगा ना। त्यावर सुधाकर भाऊ मात्र गप्प असतात। तेव्हा मीरा रडतच हात जोडते, बाबा गप्प बसू नका, ही वेळ गप्प बसण्याची नाही आहे बाबा, प्लीज सांगा ना कोण आहे यांची आई, हे तुम्हाला सांगावंच लागेल बाबा। त्यावर लगेच सुधाकर भाऊ लागतात, मीरा जगाच्या पाठीवरती कुठेही हा ब्लड ग्रुप असेल ना तिकडनं मी हे रक्त घेऊन येईल, पण तू जे म्हणतेस ना ते मी कधीही करणार नाही। असे म्हणत आता सुधाकर भाऊ तिकडनं निघून जातात। मीराला मात्र काय करावं काही सुचत नाही। त्याच वेळेस आता समोरच हॉस्पिटलमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली असते। मीराचं लक्ष आता गणपती बाप्पाकडे जातं। मीरा धावतच आता बाप्पासमोर हात जोडून उभी राहते आणि रडतच बाप्पाला म्हणू लागते, ए बाप्पा, अरे बघतोयस ना हे सगळं काय चालू आहे? अरे प्रत्येक वेळेस तू प्रत्येक संकटात माझी मदत केली, मग आज तुला यांना वाचवावं लागेल। यांच्याशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही रे। आमचं कुटुंब ना फक्त यांच्यामुळे बांधून ठेवलं गेलं आहे। हे म्हणजे आमच्या कुटुंबातला खूप महत्त्वाचा धागा आहे। जर या धाग्याला काही झालं ना तर हे सगळं कुटुंब विस्कटून जाईल। त्यामुळे बाप्पा तू असं काहीतरी कर की ज्यामुळे हा धागा तुटता कामा नये। करशील ना बाप्पा, करशील ना माझी मदत? असे म्हणत आता मीरा रडू लागते। त्याच वेळेस आता मीराच्या समोरच गुरुजी येऊन उभी राहतात। मीरा बाळा, अगं तू का रडतेस, काय झालंय? त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, गुरुजी अहो बघा ना, यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि लवकरात लवकर यांना रक्त घालायला सांगितलं आहे, पण ते रक्तच मिळत नाही हो। सांगा ना गुरुजी, आता मी काय करू, कसं वाचू, मला ना काहीच कळत नाही आहे। त्यावर गुरुजी म्हणू लागतात, मीरा बाळा काळजी करू नको, हे बघ तो बसलाय ना, तो सगळं काही बघत असतो आणि तो प्रत्येक संकटातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवतो। त्यावर मीरा म्हणू लागते, पण काय करू, कुठनं रक्त आणू मी, सांगा ना गुरुजी। तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, मीरा हे बघ, आपल्याला जर उपमार्गापर्यंत पोचायचं असेल तर मुख्य मार्गाने चालून उपयोग नसतो। त्यासाठी छोटे मोठे रस्तेही असतात आणि त्या रस्त्यांना अडथळे असतात खूप, पण ते कठीण रस्ते जर पार पाडले ना तर नक्कीच आपण त्या उपमार्गापर्यंत पोचू शकतो। मीरा बाळा, मी तुला एक व्रत सांगतो, ते व्रत जर केलं ना तर सत्यजितला काही होणार नाही, तो नक्की वाचेल। तेव्हा मीरा म्हणू लागते, खरंच गुरुजी सांगा, तुम्ही मला व्रत सांगा, किती कठोर असू द्या, यांच्यासाठी मी करायला तयार आहे। त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात, पण मीरा बाळा हे व्रत त्यांच्या आईला करावं लागेल तरच ते सफल होईल। तेवढ्यात लगेच आता तिकडनं निरूपा येते, खरंच आईला करायला हवं आहे, मग मी करायला तयार आहे, मी माझ्या सत्यासाठी काहीही करेल, तुम्ही सांगा काय करायचं आहे। त्यावर गुरुजी म्हणू लागतात, हे बघा व्रत जरा कठोर आहे, पण जर ते केलं तर सत्यजितचा जीव वाचू शकतो। त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, चालेल, मी माझा जीव बी द्यायला तयार आहे हो माझ्या पोरासाठी, पण मी ते व्रत करेन, चालेल तुम्ही सांगा फक्त आता कसं व्रत करायचं, काय करायचं, हे सगळं काही गुरुजींनी इथे मीरा आणि निरूपाला सांगितलेलं असतं। त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात, चला आता तुम्ही घरी जा आणि लगेच पटकन व्रताला सुरुवात करा, उशीर करू नका, सत्यजितकडे वेळ कमी आहे। त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, सासूबाई चला आपण घरी जाऊ आणि पटकन व्रताची तयारी करू। असे म्हणत दोघी आता तिकडनं घरी निघालेले असतात। तर इकडे
हॉस्पिटलमध्ये आता रवीने सगळ्या ब्लड बँकमध्ये कुठे रक्त मिळतं की काय याची फोनवरती चौकशी करायला सुरुवात केलेली असते. एकीकडे सुधाकर भाऊ आणि एकीकडे हा भामटा पंकज हाही फोन करण्याचं नाटकच करत असतो. जणू काही मी खूप काही करतोय असं दाखवत असतो. आजी मात्र रडत असते. त्याच वेळेस आता रवी म्हणू लागतो, हे बघा प्लीज काहीतरी करा, माझ्या दादाला वाचवणं खूप गरजेचं आहे हो, प्लीज रक्त अवेलेबल झालं तर आम्हाला कळवा. त्याच वेळेस सुधाकर भाऊ एका ठिकाणी फोन करतात, तिथेही रक्त नसतं. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, असं कसं रक्त मिळत नाहीये, माझ्या पोराचा जीव वाचवणं गरजेचं आहे हो, तो खूप सिरियस आहे, काहीतरी करा ना. त्याच वेळेस आता लगेच पंकजही फोनवरती बोलत असतो. तर रियाने आता आपल्या डॅडाला फोन केलेला असतो. तेव्हा रिया रडतच म्हणू लागते, डॅडा काहीतरी करणार आहे, पण प्लीज सत्यदादासाठी रक्त अवेलेबल कर ना, तो ब्लड ग्रुप भेटतच नाही रे, काहीतरी कर आणि कुठनंही हे रक्त मिळव. त्याच वेळेस आता लगेच आजी ICUमध्ये डोकावून बघू लागतात. आजीला मात्र आपल्या नातवाची ही हालत बघवत नाही. आजी धावतच सुधाकर भाऊंजवळ येतात. सुधा, अरे होतंय की नाही काहीतरी बघ की रे, अरे सत्याला जर उशीर झाला ना रक्त द्यायला तर काही खरं नाही आहे, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल रे. सुधाकर भाऊंना आहे, अगं काय करू, कुठेच मिळत नाही आहे रक्त. त्याच वेळेस पंकज येतो. मी सगळीकडे चौकशी केली, कुठेही रक्त शिल्लक नाही आहे, आपल्याला हे ब्लड ग्रुपचं रक्त मिळणारच नाही असं वाटतंय मला. त्याच वेळेस रवी म्हणू लागतो, पंकज दादा उगच तोंडातनं काहीतरी बोलू नको, आपण रिटर्न सगळ्यांना कॉल करून बघूया, कुठे अवेलेबल झालं असेल तर कळेल ना. तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो, रवी अरे नाही भेटत आहे, मग का आपण सगळ्यांना परत फोन करायचे. तेव्हा रवी म्हणू लागतो, हे बघ पंकज दादा आपल्याला करावंच लागेल, सत्यदादासाठी हे आपल्याला करावंच लागेल. त्याच वेळेस आता लगेच आजी काउंटरवरती ज्या मॅडम बसलेले असतात ना त्यांच्याजवळ येते आणि रडतच हात जोडत म्हणू लागते, ए बाई अगं तुला काहीतरी माहिती असेल ना गं, अगं प्लीज गं पोरी, माझ्या पोरासाठी काहीतरी कर गं, तुझे लय उपकार होतील, कोणाला तरी फोन करून बघ की, तुला माहिती असेल ना रक्त कुठे कुठे भेटतं, मग कर की फोन. त्यावर ते मॅडम म्हणू लागतात, ठीक आहे आजी, मी कॉन्टॅक्ट चालू ठेवलेत, जर मिळालं तर मी लगेच कळवते असे म्हणत आता त्या मॅडमही ब्लड बँकमध्ये चौकशी करत असतात. तर इकडे आता निरूपा आणि मीरा दोघेही घरी आलेले असतात. तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई तुम्ही रूममध्ये जा आणि तयार होऊन घ्या, तोपर्यंत मी व्रताची सगळी तयारी करते. तेव्हा निरूपा आता आपल्या रूममध्ये निघून जाते. तोपर्यंत मीराने आता देवाऱ्यात फुलं आणलेली असते. गुरुजींनी जे काही व्रतासाठी सांगितलेलं असतं ना ते सगळं काही तिथे आणून ठेवलेलं असतं. आता मीराने एक मोकळा रिकामा हंडाही आणलेला असतो. आता मीरा देवाऱ्यासमोर तो हंडा पालता ठेवते. आता मीरा निरूपाची वाट बघत असते. सासूबाई अजून कशा रूममधनं बाहेर आले नाही, किती वेळ झाला, गुरुजींनी लवकरात लवकर वेळ वाया न घालवता आपल्याला व्रत सुरू करायला सांगितलंय, मी सासूबाईंना आवाज देते असे म्हणत आता लगेच मीरा पटकन निरूपाच्या रूमजवळ येते आणि जोरजोरात दरवाजा ठोठवू लागते. सासूबाई सासूबाई झालं की नाही तुमचं, चला की पटकन. तेवढ्यात आता निरूपा दरवाजा उघडते आणि आता दमादमाने बाहेर येऊ लागते. मीराला जरा आता हिचं वागणं विचित्र वाटायला लागतं, पण मीरा आता लगेच निरूपाला म्हणू लागते, सासूबाई आपल्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे, गुरुजींनी काय सांगितलं माहिती आहे ना. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो हो करते ना. त्याच वेळेस आता निरूपा पटकन ती ताटाची फुलं असतात ना ती फुलं आता देवघरात मांडू लागते. तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई जरा पटपट करूया. म्हणजे कसं आहे सासूबाई, यांच्या जीवाला उगाच काही व्हायला नको, गुरुजींनी सांगितलंय ना यांच्याकडे वेळ कमी आहे हो, आपल्याला लवकरात लवकर फास्ट करावं लागेल. त्याच वेळेस आता लगेच निरूपा आपले सरड्यासारखे रंग बदलते आणि लगेच आता मीरा म्हणू लागते, ए जा नाही करत. आता मीराला धक्काच बसतो, सासूबाई काय बोलल्या. तेव्हा निरूपा म्हणू लागते, चल जा नाही करत, एवढी घाई करायची काय गरज आहे, मला नाही करायचं व्रत. आता मीराला धक्काच बसतो. मग लगेच मीरा म्हणू लागते, सासूबाई अहो काय बोलताय, तुमचा मुलगा आहे ना, मग तुमच्या मुलासाठी तुम्ही हे व्रत नाही करणार का, बोला ना, यांच्या जीवाला धोका आहे, तुमच्या मुलाला वाचवण्यासाठी सासूबाई तुम्हाला करावं लागेल. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, ए चल, तो सत्या माझा पोरगा नाहीच आहे, त्याला का वाचू मी, उलट तो या घरातनं निघून जाईल ना, असं काहीतरी करेल मी. त्याच वेळेस आता मीराच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, पण सासूबाई अहो तुमचा मुलगा. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, ए माझा फक्त एकच लाडका मुलगा आहे, तो म्हणजे माझा बबड्या. त्याच वेळेस आता बबड्याचं आगमन झालेलं असतं. तेवढ्यात निरूपा म्हणू लागते, बघ 100 वर्ष आयुष्य आहे माझ्या बबड्याला,
नाव घेतलं आणि हजर झाला. ए बबड्या ये. त्याच वेळेस आता लगेच मीराला मात्र धक्काच बसतो, कारण एवढ्या दिवस निरूपा बबड्याबरोबर जे काही वागत असते ते सगळं नाटक असतं. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, मीरा तुझ्या नवऱ्यामुळे माझ्या बबड्याला खूप काही सोसावं लागलंय, खूप सहन केलंय त्याने, किती त्रास दिला त्या सत्याने. सतत सत्यागिरी दाखवत असतो ना, इकडे तिकडे सत्यागिरी दाखवून फिरायचं, शहाणपणा मारायचं, एवढंच जमतं ना. आता दाखव म्हणा सत्यागिरी आणि वाचव स्वतःला. मी नाही वाचवणार त्याला. त्याच वेळेस पंकज आणि निरूपा हसू लागतात. तेव्हा मीरा म्हणू लागते, पण सासूबाई, अहो तुम्ही तर आता त्यांना आपला मुलगा मानायला लागला ना, त्यांच्याबरोबर एवढं चांगलं वागताय, मग का असं करताय? त्याच वेळेस आता निरूपा आणि पंकज हसतच एकमेकांच्या हातावरती टाळी देतात. ए चल, ते सगळं नाटक होतं, नाटक, कळलं तुला? त्या सत्याला घोळात घेतलंय आम्ही बरोबर, प्रेमाचं नाटक केलं आणि मग काय आईच्या प्रेमासाठी वेडा झाला. पण आता तो सत्य मरणार आणि एकदा का तो सत्य मेला ना की माझ्या पंकजची सुटका होणार, सुटका. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, नाही सासूबाई, मी असं काही होऊ देणार नाही, यांना काही होणार नाही. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो काय करणार आहे तू? कुठून रक्त आणणार आहे? तुझ्याकडे आहे रक्त? नाही ना मग? तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई हे कठोर व्रत तुम्हाला जमत नसेल ना तर ते मी करेल. त्यावर निरूपा म्हणू लागते, तू कशी करणार? पण आई तर मी आहे ना, आईने करायला पाहिजे ना, तू करून काय बी उपयोग होणार नाही, सत्याचा जीव नाही वाचणार. मग त्याच वेळेस आता मीरा रडतच आपले डोळे पुसते आणि पटकन गुरुजींना कॉल करते. तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, मीरा बाळा, अगं झालं का नाही व्रत? सुरुवात केली की नाही? काय झालं? तेव्हा मीरा म्हणू लागते, हे बघा गुरुजी, आता फोन स्पीकरवरती असतो. निरूपा आणि पंकज जोरजोरात हसत असतात. तेव्हा मीरा म्हणू लागते, गुरुजी, माझ्या सासूबाईंना ना हे व्रत करणं जमत नाही हो, ते खूप कठीण आहे ना, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी सांगता का? खूप कठीण असलं तरी चालेल, पण यांच्यासाठी मी करेन हो, सांगा ना गुरुजी. त्यावर लगेच गुरुजी म्हणू लागतात, नाही मीरा, अगं हे व्रत त्यांच्या आईनेच करायला हवं होतं आणि ते करणं खूप गरजेचं आहे, कारण सत्यजितकडे वेळ खूप कमी आहे मीरा. तेव्हा निरूपा हसू लागते, ए मी व्रत करणार नाही आहे, तो सत्या गेला तरी चालेल. त्याच वेळेस पंकज हसतच म्हणू लागतो, वा मम्मा, काय डाव साधलाय ना तू, एक नंबर भारी. त्याच वेळेस आता गुरुजींनाही धक्का बसतो, कारण निरूपा आणि या भामट्या पंकजचं सगळं बोलणं आता इथे गुरुजींना ऐकायला गेलेलं असतं. तेव्हा लगेच आता निरूपाला मीरा ठणकावून सांगू लागते, का करू शकत नाही मी व्रत? करणार सासूबाई. एक मुलगी जेव्हा बायको म्हणून घरात येते ना, तेव्हा फक्त ती त्या नवऱ्याची बायको नसते, तर मैत्रीणही बनते, वेळ आल्यानंतर मुलगीही बनते आणि ती आईही बनू शकते. त्यामुळे मी आई बनून यांच्यासाठी हे कठोर व्रत करणार. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, तू? त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, तू आई होणार का सत्याची? अरे बापरे. त्याच वेळेस आता मीरा मात्र गुरुजींनी लहानपणापासून जे काही संस्कृत भाषेतलं पंकज सासूबाई कार्य करेनेशु शुदासी करनेशु मंत्री भोजे शुमाता. आता मात्र लगेच पंकज आणि निरूपा या मीराकडे बघू लागतात. तेव्हा पंकज म्हणू लागतो, अरे बापरे, एवढं संस्कृत आम्हाला शिकवणार? अगं ए मीरा, तू अडाणी आहे आणि आम्ही शिकलेलो आहोत हे विसरली का? आमच्यासमोर संस्कृत मारू नको. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, पंकज, तू जरी शिक्षण घेतलं असेल ना तरी आमच्याकडे माणुसकी आहे, माणुसकीची शिकवण खूप साठवून ठेवलीत आम्ही आणि गुरुजींनी लहानपणापासनं आम्हाला हे संस्कृत शिकवलं आहे, त्यामुळे याचा अर्थ काय होतो ते कळतं आहे ना. त्याच वेळेस आता इकडनं गुरुजी सगळं काही ऐकत असतात. तेव्हा मीरा म्हणू लागते, याचा अर्थ हाच की मी यांची आई बनून हे व्रत करू शकते आणि मला जे करायचं ना ते मी करणार आणि यांचा जीव वाचवणार. त्याच वेळेस आता गुरुजी म्हणू लागतात, मीरा बाळा, तू अगदी बरोबर बोलते, एक मुलगी आपल्या नवऱ्याची आई नक्कीच बनू शकते. त्यामुळे मीरा बाळा, मी तुला अजून थोडेसे कठीण मार्ग सांगतोय, पण तुला हे व्रत करावंच लागेल. तू जर हे व्रत पूर्ण केलं तर सत्यजितला काही होणार नाही, तू काळजी करू नको. तेव्हा मीरा म्हणू लागते, चालेल गुरुजी, तुम्ही म्हणताय ते सगळं मी करायला तयार आहे. आता मात्र लगेच निरूपा आणि पंकज हसू लागतात. तेव्हा पंकज लागतो, मम्मा, हिला वेळ लागले का? हे असलं व्रत करून काही रक्त मिळणार आहे का? काही करते. असं जर चालत असतं ना जगात तर अख्ख्या जगात लोक व्रतच करत बसले असते, मग कोणी मेलंच नसतं, हो की नाही मम्मा? तेव्हा निरूपा म्हणू लागते, बबड्या, तू काळजी करू नको,
अरे करू दे, हिला व्रत करायचंय, काय करायचंय ते करू दे, पण तो सत्या मरणार आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. एकदा का तो सत्या मेला की तुझ्या आयुष्यातला अडथळा दूर होणार आणि कायमचं तुला मन मोकळेपणाने आयुष्य जगता येणार बबड्या. तेवढ्यात आत्ता लगेच दरवाजाची बेल वाजते. मॅडम, तुमचं पार्सल आलंय. त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते, जा बबड्या तू पार्सल घेऊन ये, तोपर्यंत मी बघते ही कशी व्रताला सुरुवात करते. त्याच वेळेस आता मीरा मात्र पटकन आतमध्ये धूपदीप घेऊन येते. आता मीराने देवाऱ्यात सगळ्या देवांना फुलं मांडलेली असतात, नमस्कार केलेला असतो. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आता ते धूपदीप हातात घेऊन मीरा त्या हंड्यावरती एका पायावरती उभी राहते. त्याच वेळेस पंकज पार्सल घेऊन येतो. तेव्हा लगेच आता मीरा मात्र त्या मोकळ्या हंड्यावरती अशी एका पायावरती उभी असते आणि आता तिने व्रताला सुरुवात केलेली असते. तेव्हा पंकज असतच म्हणू लागतो, मम्मा आता ही एका पायावरती उभी राहून सत्याला वाचवणार? अगं उभी तरी राहू शकते का? बघ की तो हांडा कसा लडबड लडबड करतोय. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, बबड्या हिला कसं व्रत करायचं ना ते मी बघते आता, ही कसं व्रत पूर्ण करते. चल तू पार्सल घेऊन माझ्या रूममध्ये जा, मी आलेच. असे म्हणत निरुपा आता किचनमध्ये जाते आणि पटकन आता लाल अशा तिखट मिरच्या घेऊन येते. आता मात्र मीरा या निरुपाकडे बघू लागते. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, मीरा तुला तुझ्या नवऱ्यासाठी व्रत करायचं आहे ना, करा, संपूर्ण व्रत पूर्ण कर, नाहीतर तुझा नवरा जाऊ शकतो. चल आता कर सुरू. असे म्हणत आता मीराच्या हातात जे धूपदीप असतं ना, त्या आता धुपामध्ये निरुपाने त्या लाल मिरच्या टाकलेल्या असतात, जेणेकरून सगळ्या घरभर ठसका व्हावा आणि मीरा तिचं व्रत पूर्ण करू नये म्हणून हे सगळं निरुपाने केलेलं असतं. पण तरी मीरा काही हार मानायला तयार नसते. खूप ठसका येत असतो, डोळ्यातनं पाणी येत असतं, पण तरीही मीरा आता तो संस्कृत मंत्र म्हणत असते, जीवन जीवित्व करे असा आता तिचा मंत्र चालू असतो. एवढा ठसका झालेला असतानाही आता मीरा हार मानत नाही. ती एका पायावरती उभी राहून सत्यजितच्या जीवासाठी आता लढत असते. तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता सत्यजितला श्वास घ्यायलाही प्रॉब्लेम होत असतो. आता जोरजोरात सत्यजित असे हुंदके देत असतो. आजी सुधाकर भाऊंना हे सगळं बघवत नसतं. त्या दोघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं, काय करावं काही सुचत नाही. तर इकडे निरुपा पटकन आपल्या रूममध्ये येते. बबड्या आता बघ तिचं व्रत पूर्ण होणारच नाही, अशी व्यवस्था करून आले मी. तेव्हा पंकज लागतो, मम्मा पण तो ठसका आपल्याकडे येणार नाही ना? त्यावर निरुपा मला लागते, नाही रे, आपली रूम बंद आहे ना, इकडे नाही होणार काही, होऊ दे, तिला काय व्हायचं ना ते होऊ दे, चल पटकन पार्सल उघड. आता दोघेही मस्त पावभाजीवरती ताव मारायला सुरुवात करतात. हसत काय असतात, गप्पा काय मारत असतात, कारण दोघेही एक नंबरचे भामटे असतात ना. पण इकडे मीरा मात्र आता अगदी मनापासून आपल्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी हे व्रत करत असते. तेवढ्यात आता लगेच मीराला मात्र खूपच ठसका लागत असतो. अगदी तिचा दम छाट झालेला असतो. मीरा मात्र त्या हंड्यावरनं खाली पडणार. तेच आता रिया येते. मीरा वहिनी, अगं काय करतेस मीरा वहिनी? पटकन आता रिया मीराला पकडते आणि तिला सावरते. आता लगेच रियाचं लक्ष त्या दीपाकडे जातं, तर त्यात लाल मिरच्या टाकलेल्या असतात म्हणून एवढ्या घरभर ठसका झाला हे रियाच्या लक्षात येतं. रिया पटकन आतमध्ये जाते आणि दुसरा धूपदीप तयार करून आता मीरावहिनीच्या हातात देते आणि तो जो ठसक्यावाला मिरच्या टाकलेला धूपदीप असतो ना, तो आता रिया मात्र निरुपा आणि पंकज ज्या रूममध्ये असतात ना त्या रूमजवळ घेऊन येते. आता दरवाजाच्या खालच्या कोपऱ्यात आता रियाने तो धूपदीप ठेवलेला असतो. रिया पटकन छोटासा फॅन घेऊन येते आणि तिथे तो फॅन सुरू करते, जेणेकरून हवा लागून आता तो सगळा धूर पंकज आणि निरुपापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था इथे रियाने केलेली असते. त्याच वेळेस आतमध्ये पंकज आणि निरुपा जोरजोरात हसत असतात, खिदळत असतात. रिया पटकन आता तो फॅन चालू करून मीरावहिनीजवळ येऊन आता देवाला नमस्कार करू लागते. त्याच वेळेस इकडे निरुपा आणि पंकज खूपच खुश असतात, पण आता सगळा मिरचीचा ठसका त्या रूममध्ये पसरलेला असतो. तेव्हा पंकज लागतो, मम्मा मम्मा काय झालंय? हा धूर कुठनं येतोय मम्मा? अगं खूप ठसका लागतोय मम्मा. त्याच वेळेस निरुपा लागते, ए कोणी पाठवला इकडे धूर? बघतेस मी त्याच्याकडे. असे म्हणत आता निरुपा आणि पंकज दरवाजाजवळ येतात, पण दरवाजा मात्र रियाने बाहेरनं बंद केलेला असतो, कारण या दोघांना चांगली अद्दल घडवण्यासाठी रियाने हे सगळं केलेलं असतं. आता मात्र पंकज जोरजोरात दरवाजा ठोठावू लागतो, ए
दरवाजा उघडा, सांगितलेलं कळत नाही आहे, दरवाजा उघडा, अरे मरून जाऊ आम्ही, एवढा ठसका येतोय. दोघेही आता खोकला येऊ जाम झालेले असतात. आता मात्र काय करावं, दोघांना काही सुचत नाही. त्याच वेळेस आता इथे मीराचं व्रत पूर्ण झालेलं असतं. तेव्हा मीरा पटकन आता त्या हंड्यावरनं खाली उतरते, देवाला नमस्कार करू लागते. त्याच वेळेस इकडे हॉस्पिटलमध्ये मात्र आता चमत्कार झालेला असतो. अचानक आता काउंटरवरती ज्या मॅडम बसलेल्या असतात ना, त्या सुधाकर भाऊंना आवाज देऊ लागतात. सुधाकर गायकवाड, तुमचं रक्त अवेलेबल झालंय, चला पटकन. आता मात्र आजी म्हणू लागते, सुधा अरे पळ पटकन, सत्याला रक्त भेटलंय, चल लवकर. आता मात्र लगेच रवी, आजी, सुधाकर भाऊ या सगळ्यांना आनंद झालेला असतो. तर इकडे आता निरूपा आणि पंकज जोरात ओरडू लागतात, दरवाजा उघडा. दरवाजा ठोठावत असतात. त्याच वेळेस आता मीराला लगेच त्या दोघांचा आवाज येतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, रिया हे सगळं काय आहे? आता मीरा पटकन धावतच निरूपाच्या रूमजवळ येते. त्याच वेळेस रिया म्हणू लागते, मीरा वहिनी जाऊ दे, तुला एवढा त्रास देतात ही लोक, मग कशाला त्यांना वाचवायचंय? त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा भेटायला पाहिजे मीरा वहिनी. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही रिया, अगं हे लोक जरी असे वागत असले ना, तरी आपण आपली माणुसकी सोडायची नाही. आपण त्यांच्याबरोबर असं वागायचं नाही रिया, कारण आपण चांगली माणसं आहोत ना. त्यामुळे त्यांना जी शिक्षा व्हायची होती ती झाली, त्यामुळे बाद झालं रिया. आता आपल्याला यांना चुकीची शिक्षा देऊन काय मिळवायचं आहे? आपल्याला काही करून यांचा जीव वाचवायचा आहे. जाऊ दे, जे झालं ते झालं, असे म्हणत मीरा पटकन तो फॅन, ते धूपदीप उचलून तिकडनं घेऊन जाते. आता निरूपा आणि पंकज बेहाल झालेले असतात. दोघंही जोरजोरात ओरडत असतात. त्याच वेळेस आता मीरा पटकन बाहेरनं दरवाजाची कडी उघडते. आता निरूपा आणि पंकज रागानेच मीराकडे बघत असतात. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता हॉस्पिटलमध्ये रवीचा मीराला फोन आलेला असतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, उचल, अगं पटकन उचल, कदाचित तुझा नवरा गेल्याची बातमी असेल, उचल. आता मात्र मीराला वाईट वाटतं, पण बातमी सत्यजितला रक्त मिळाल्याची असते, आनंदाची असते. तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण माझा सत्या मला सोडून जाऊ शकत नाही, कारण त्याची मीरा आहे ना, ही सत्यागिरी नाही पण मीरागिरी नक्कीच करू शकते. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, हो आता तू मीरागिरी करणार आणि तुझ्या नवऱ्याला बरं करणार? बघ, तुझ्या नवऱ्याला नाही प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्याचे सगळे फासे तोडले ना, तर नावाची निरूपा नाही. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, सासूबाई तुम्ही विसरू नका, एका पारड्यात जरी त्यांच्या आईचं प्रेम असलं ना, तरी दुसऱ्या पारड्यात त्यांच्या बायकोचं प्रेम आहे, आणि हे प्रेमाचं कवच सदैव त्यांच्या अवतीभोवती असणार. तुम्ही किती प्रयत्न करा, पण मी माझ्या नवऱ्याला काही येऊ देणार नाही. सासूबाई तुमचं हे खोटं प्रेम माझ्या या खऱ्या प्रेमाच्या कवचाला कधीही तोडू शकत नाही. तेव्हा निरूपा म्हणू लागते, बरं ठीक आहे, आता मी पण बघते. त्यावर मीरा म्हणू लागते, बघाच, माझं प्रेम जिंकणार, माझ्या नवऱ्याला मी कधीही काही येऊ देणार नाही. बघूच तुम्ही हे कवच तोडू शकता की नाही. आता मात्र निरूपा आणि पंकज एकमेकांकडे बघू लागतात. तर मीरा आता काय करणार? या निरूपा आणि पंकजच्या तावडीतनं सत्याला कसं वाचवणार? पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.